आरटीओतील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे पोलखोल आंदोलन। दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू। शिवसेनेचे नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रान्सपोर्टर व शिवसैनिकांनी नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन आरटीओ कार्यालयासमोर कथित भ्रष्टाचाराविरोधात पोलखोल आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान भ्रष्टाचाराविरोधी घोषणाबाजी करण्यात आली। तिवारी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण कार्यालयात अनुपस्थित असल्याचा आरोप केला। तसेच मोटर वाहन निरीक्षक कलबीर कलसी व हेमंत सोलकर यांच्यावर ड्युटीतील अनियमितता, नियमभंग आणि महसुलाचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आले। समृद्ध महामार्गावरील ड्युटी, चेकपोस्टवरील गैरहजरी आणि ओव्हरलोड वाहनांकडून कथित अवैध वसुलीची निपक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून दोष सिद्ध झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा नितीन तिवारी यांनी दिला। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी नितेश गव्हाणे, नागपूर। नमस्कार। माझी पहिली विनंती अशी आहे की हे जे काही आपसी विवाद आहेत विवादांची जे नवीन मुलाचे आहे, आता मागच्या वेळी विपक्षांनी प्रश्न उचलला। त्या प्रश्नामुळे ॲक्च्युली आमच्या शासनाची किंवा सरकारची छबी धूळ होत आहे। हा सर असं आहे की सरकार खूप अतिशय छान काम तुम्ही पण रोज आदरणीय प्रताप सरनाईकला बघत असेल तर आमचे मंत्री महोदय ऑटो परमिट असो, टॅक्सी परमिट असो किंवा जी जनकल्याण आता वारकऱ्यांकरिता बस असो, रस्ता सुरक्षा असो, त्याच्यामध्ये यांनी जी कामगिरी आहे त्यांनी उत्कृष्ट करत आपल्या ह्या विवादामुळे किंवा हे सगळं भ्रष्टाचारामुळे